बुलढाण्यातील सिंदखेड राजा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादीत मोठ्या चुरशीची लढत झाली। त्यात राज्यातील सर्वात तरुण असलेल्या 21 वर्षीय सौरभ तायडे यांनी बाजी मारली। खरं तर या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही बड्या नेत्यांची प्रचार सभा सिंदखेड राजात झाली नव्हती। याविरुद्ध एकनाथ शिंदे यांची सभा सिंदखेड राजात झाली होती, तरीही या तरुण उमेदवारानं बाजी मारली। सिंदखेड राजाच्या नवनियुक्त नगराध्यक्ष असलेल्या 21 वर्षीय सौरभ तायडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील नगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे। त्यामध्ये राज्यातील सर्वात कमी वयाचा म्हणजे 21 वर्षीय तरुण आज नगराध्यक्ष पदाचे विराजमान झालेला आहे। माझं विजन असं आहे की यापूर्वी जे जुने लोक होते त्यांनी केलेला विकास म्हणजेच विकास आणि या गावाचा काही संबंध नाही। आजपर्यंत विकास आणि या गावाचा काही संबंध आलेला नाही। त्याच्यामध्येच आपण या गावासाठी विकास करण्यासाठी इथलचे रस्ते, नाल्या, स्वच्छता, वीज पुरवठा, पाणी पुरवठा हे कसं करणं याच्यावर जास्त भर देणार आहे, हे माझं विजन आहे। याच्यावर पूर्ण आपल्या माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या याच्या खाली राहून शासनाकडे पूर्ण पाठपुरावा करून याच्यावर काय करण्यात येईल आपल्याला याच्यावर भर देणार आणि गावात जिजाऊंच्या राजवाड्यासाठी व बाकीच्या ऐतिहासिक स्थळासाठी काय विकास आराखड्यासाठी काय केले याच्यावर आपण लक्ष ठेवणार। हो, त्यांचा मेसेज आणि आलेला होता, पण आज वेळावेळी सगळे विजय मुरुनीकडे असल्यामुळे त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही, पण आता उद्या त्यांची चर्चा करू। कॅमेरामॅन सुनील मोरे, संजय जाधव, साम टीव्ही, सिंदखेड राजा, बुलढाणा।